संपकरी डॉक्टरांच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना मार्चच्या न्याय मागण्यांबाबत संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी रोखठोक प्रश्न विचारले। त्यावर 15 दिवसात आश्वासनांची पूर्ती झाली नाही तर राजीनामा देईन असं मंत्र्यांनी आश्वासन दिलं। त्यावर डॉक्टर उदय निरगुडकरांनी आता तरी संप मागे घेणार का असा प्रश्न संपकरी डॉक्टरांना कामावर परत येण्याची कळकळीची विनंती सुद्धा केली। आज मुख्यमंत्र्यांनी नेमकी तीच भूमिका विधानसभेत घेतली। फॉर गॉड सेक, नॉट फॉर युअर सेक, त्या हजारो पेशंटचा विचार करा। तुमच्या मागण्या 100% जायज आहेत, योग्य आहेत। आम्ही आतापर्यंत तुमच्याकरता भांडलेलो आहोत। या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला जर संप करायचा असेल तर लक्षात घ्या तुमची प्रतिमा काय होईल। बघा साहेब, आम्ही गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी प्रयत्न करतोय। माननीय आमचे मुख्यमंत्री मोदयांनी आज बैठक घेतली, काल मी या ठिकाणी बैठक केली होती सर्वांसोबत। त्याच्या आदल्या दिवशी आमचे प्रधान सचिव आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, सर्वांनीच त्या ठिकाणी यांच्यासोबत बैठकी केल्या आहेत। सर्वांनी त्यांना लेखी या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही वारंवार यांना विनंती करतोय की तुम्ही कामावर हजर व्हा। आमच्यासाठी नाही बाबा, पण या गरीब रुग्णांसाठी, जो सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, जो त्या ठिकाणी बिचारा लाईनीतून बसलेला आहे, फुटपाथवर बसलेला आहे, बाहेर रुग्णाच्या तो वाट बघतोय आणि त्याच्या जीवाशी आपल्याला खेळून या ठिकाणी चालणार नाही। आणि माननीय उच्च न्यायालयाने आज पुन्हा या ठिकाणी सांगितलेलं आहे, परवा तर ताशेरे ओढले ते ठीक आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु आज सुद्धा सांगितलं की तुम्ही आजच्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी कामावर रुजू व्हा। आणि आम्हालाही सांगितलंय की तुम्ही किती दिवसामध्ये सेवा देणार आहात ते या ठिकाणी आम्हाला सांगा। आम्ही सांगितलंय की आम्ही 15 दिवसामध्ये या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी पुरणार आहोत। आम्हाला मुदत, मी सांगतो, आम्हाला मुदत न्यायालयाने महिनाभराची दिलेली आहे, महिनाभराची दिलेली आहे, अजून मुदत 1.25 महिन्याची मुदत दिलेली आहे। पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो की 15 दिवसाच्या वर मी 16वा दिवस लागू देणार नाही। मी जबाबदार, मी मंत्री म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर सांगतोय, सगळ्या जनतेसमोर सांगतोय, आपल्या चॅनलवर सांगतोय, नाही तर जबाबदार मला पकडायचं। मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेल, तुम्हाला यापुढे जाऊन सांगतोय। परंतु या गरीब लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका। मी तुम्हाला सेवा, तुम्हाला असं वाटतं ना की तुमचा विश्वास नाही, हे कागद खोटे आहेत, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेल साहेब या ठिकाणी। मी जर खोटं बोलत झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।